all and once again welcome back to my channel स्वप्नापूर क्लासेस. तर चला पहा, आपण पुन्हा एकदा जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षाची एक्सरसाइज 2.2 बघणार आहोत. तर चला आपण सुरुवात 2.2 आज पाहणार आहोत. तर चला आपण लगेच सुरुवात करूया. तर त्यातलं पहिलं गणित आपण पाहणार आहोत. दोन संख्याची बेरीज किती आहे? 1,25,600 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल तर दोन्ही पैकी लहान संख्या कोणती? तर चला आपण पाहूया. तर पहा आता दोन संख्या आहेत म्हणून आपण काय करणार आहेत? x मानणार आहे दोन्ही संख्यांना. पहिलं गणित आहे आणि स्वाध्याय 2.2 आणि त्याच्यामधलं पहिलं गणित आहे आपलं. ठीक आहे, तुम्ही पण सांगायचं आहे मला. आणि पहा आता x आपण काय करणार? दोन संख्यांना काय मानणार आहोत? x. आणि त्यातली एक संख्या कितीनी छोटी आहे, कमी आहे? एक संख्या 14,400 ने कमी असेल तर पहा आता. आणि मग यांची सगळ्यांची बेरीज किती येते? 1,25,600. 1,25,600. तर पहा मग आता इथं बेरीज झालेली आहे म्हणून आपण काय करणार आहेत? आता त्यांच्याकडून वजाबाकी करणार आहे. x किती? आपल्याकडे 2x आहेत म्हणून पहा 2x बरोबर 1,25,600. आता कितीने कमी आहे ती संख्या? 14,400 ने. म्हणून आपण 14,400 याच्यातून काय करू? आपण वजा करून घेऊ. तर पहा 0 मधून गेला 0, 0 मधून गेला 0, 6 मधून 4 गेले 2, 5 मधून 4 गेले 1, 2 मधून 1 गेला, खाली राहिला 1 आणि इथे राहिला 1. आता पहा आपलं काय भेटलेलं आहे आपल्याला? 2x बरोबर काय भेटलं आपल्याला? 1,11,200. तर पहा आता इथं 2x आहेत म्हणून काय इथं x राहतील. आता आपल्याला x ची किंमत काढायची. छोटी संख्या कोणती ती बघायची आहे म्हणून आपण काय करणार आहेत? 1,11,200 ला आपण कितीने भागणार आहेत? 2 ने. तर पहा आता हे 11ला आपण पहिले भागून पाहू. 2×5 = 10, 1 उरला म्हणून पहा परत 2×5 = 1 उरला. इथं 1 उरला तर हे 11 झालते. 1 उरला परत पहा 1 आणि हे 2 किती झाले? 12. 12 आणि हे 2 झिरोच्याला 0 जशाला तसे. तर पहा आपलं तर आता सगळ्याला गणित कळालं ना? 2 आता 2×5 = 10, 1 उरला परत 2×5 = 10, ते 1 आणि हा 1 किती? 11 झाले. परत 2×5 = 10 म्हणून पहा आता परत 1 उरला होता. 2×6 किती झाले? 12. परत हे 0ला 0 जशाले तसे. तर पहा आपल्याला x बरोबर काय भेटलं मग आता? x बरोबर 55,600 आणि आपला ऑप्शन आहे पहा सी क्रमांकाचं. तर छोटी संख्या किती कोणती आहे मग ती? 55,600. आणि चला आता आपण मग दुसरं गणित पाहूया. तर हे गणित इथे सोडवायची गरजच नाही, इथे सोडू आपण. पहा इथे स्टार दिलेला आहे, स्टार भागिले ट्रँगल आहे आणि नंतर मायनस स्क्वेअर आहे इज इक्वल टू एक असा गोल आहे आणि त्याच्यामध्ये सर्कल आहे. तर पहा आता आपल्याला स्टार म्हणजे काय? 18 येतं आणि हे काय येतं? त्रिकोण म्हणजे 2 आणि चौकोन हा 4 असताना तर ह्या गोलची किंमत आपल्याला काढायची म्हणून पहा आपण इथंच मांडून बघूया. तर हा स्टार काय आहे? 18 आहे. इथेच सांगते तुम्हाला 18 आहे. तर 18/2 केलं जर आपण 18/2 तर आपला भागाकार किती येतो? 9 येतो. आणि 9 मधून आपण जर 4 वजा केले तर आपला आन्सर किती येतं? 5. म्हणून पहा ऑप्शन सी मध्ये आपल्याला आहे. ठीक आहे, तर चला पहा आता आपण हे तिसरं गणित पाहणार आहोत. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज होईल. पहा आता तिसऱ्या क्रमांकाचं गणित आपण पाहणार आहोत. तिसऱ्या क्रमांकाचं मोठ्यात मोठी किती आहे? मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज. आता मोठ्यात मोठी 5 म्हणल्यावर 99,999 प्लस 3 अंकी ना 99. 3 अंकीच आहे ना. मोठ्यात मोठी 5 अंकी आणि मोठ्यात मोठी 4 अंकी. तर पहा 9,999. आता पहा यांची बेरीज
9 9 किती झाले? 18. हातचा आला 1. 9 9 18 ने 1 19. इथे किती राहतील मग? 9. इथे किती? 1. 9 9 18 ने 1 19. 9 9 18 इथे 1 आला होता, परत 19. आणि हे 9 जशाला नाही मिस वरी थांबा. 9 9 18 19 आणि परत हा 1 किती आला? 9 ने किती झाले? 10. तर पहा आपला आन्सर किती आलेला आहे मग? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. इन्सर्ट द कॉमाज. 1,09,999. चला तर आपण ऑप्शनमध्ये पाहून हे गणित तुम्ही हे बघून घेतलंय ना एकदा 2 नंबरचं गणित. तर ऑप्शनमध्ये पाहू आपण. पहा 2 नंबरचं गणित आहे हे पहा. 2 नंबरचाच आहे ना? हो. तर चला आपण आता चौथं बघूया. पहा आता सर्वात मोठी 3 अंकी संख्या सर्वात लहान 4 अंकी संख्येतून वजा केल्यास येणारे उत्तर. पहा आता चौथा प्रश्न आहे. सर्वात मोठी 3 अंकी संख्या सर्वात लहान 4 अंकी संख्येतून. सर्वात लहान 4 अंकी संख्या किती आहे मग आता सांगा? 1000 आहे की नाही? सर्वात लहान 3 अंकी संख्या सर्वात लहान 4 अंकी संख्यातून. पहा सर्वात मोठी 3 अंकी म्हणून पहा काय करायचं आपल्याला? 1000 मधून 999 वजा करायचेत. पहा आता आपण इथून इथं 1 आला, इथं झाले 10. परत इथून 1 इथं घेतला, इथं झाले 10 आणि इथं राहिले 9. परत इथून 1 इथं घेतले, इथं झाले 10 आणि इथं पहा आता 10 मधून 9 गेले, खाली राहिला 1. परत 9 मधून 9 गेले 0 आणि 9 मधून 9 गेले 0. ठीक आहे. तर पहा आपला आन्सर किती येत आहे? 1. म्हणून पहा इथे डी हे ऑप्शन येते. आता पहा 5वं गणित आपण इथं सोडणार आहोत. 5वं पहा. तर पहा आपण आता हे 5वं गणित बघणार आहोत. इकडे कर बाळा. तर लक्ष द्या, दिसत नाही आहे. तर पहा सर्व बघा 1 अधिक 2 किती झाले रे इथं? 3. आणि 3 मधून 3 गेले तर 0. 4 आणि 5 किती झाले? 9. आणि 9 मधून 9 गेले तर 0. 6 आणि 7 किती होतात? 13. आणि मग ह्या 13 मधून हे वजा 13 झाले तर आन्सर काय येईल? 0. आता 8 मधून 9 8 अधिक 9 किती झाले? 17. आणि ह्या 17 मधून जर हे 17 वजा केले तर किती आन्सर येईल? 0. आता इकडे बघा, इकडे बघा, इकडे पहा. ह्या 12 अधिक 13 किती झाले? 25. आणि ह्या 25 मधून जर हे 25 वजा केले तर आन्सर किती येतं? 0. म्हणून ह्या पूर्ण गणिताचं उत्तर काय येतं? आन्सर काय येतं? 0. बघा ऑप्शन नंबर 3. पहा आता आपण 6व्या क्रमांकाचं गणित बघणार आहोत. पुढील पैकी कोणत्या संख्येला 3 5 4 8 आणि याने निश्चेष भाग जातो? कशाने निश्चेष भाग जातो? पहा आता 3 ने 36 ला भाग जातो का? जातो. 60 ला जातो का? कारण ती समसंख्या ही काय आहे? विषम संख्या. आता 4 ने 80 ला जातो. 36 ला जातो का? नाही जात. पण 6 अशी एक संख्या आहे. 5 ही विषम संख्या आहे म्हणजे ह्या सगळ्या समसंख्या 3 म्हणून त्याने भाग जात नाही. पण 6 आहे बघा. तर 6 ने काय करायचं आहे आता पहा तुम्हाला. ह्या 60 ला हे 60 जे आहेत ना ह्या 60 ला सगळ्या संख्येने भाग जातो. सगळ्या संख्येने पूर्ण सगळ्या संख्येने भाग जातो. म्हणून पहा आता कसं आहे बघा 3 ने 3 गुणिले 20 बरोबर 60. आता आपण 4 घेऊया. म्हणून पहा 4 गुणिले 15 बरोबर 60. आता 5 घेऊया. 5 12. हां 12 पंचे 60. आता 6 घेऊया. 6 गुणिले 10 बरोबर 60. म्हणून ह्या 36 60 80 90 या 4 ही संख्यापैकी ह्या 3 4 5 आणि 6 ने निश्चेष भाग कुणाला जातो? 60 ला. म्हणून आपला ऑप्शन कोणता येईल? बी. तर पहा आता हे 2.2 ह्या एक्सरसाइज मधलं हे शेवटचं गणित आहे आपलं. पहा पुढील पैकी कोणत्या संख्येला 18 ने निश्चेष भाग जाईल? पहा आता हे किती? एकक, दशक, शतक, हजार, 10,000,
आणि लक्ष 4,44,444. आता ही संख्या पहा, 18ची आपली कसोटी काय आहे? ज्या समसंख्येला, आता ही विषम संख्या आहे पण ह्या तिन्ही काय आहेत? समसंख्यात. पण आपली 18ची कसोटी काय आहे? गणित दिसलं पाहिजे. आता पहा, पुढीलपैकी कोणत्या संख्येला 18ने निश्चेस भाग जातो? पहा, 18ची कसोटी काय आहे? आता ह्या समसंख्या, ही समसंख्या, ही समसंख्या, पण ही विषम संख्या आहे. पण हिची बघा, आता आपल्या 9ची कसोटी, 18ची कसोटी काय आहे? ज्या समसंख्येला 9ने भाग जाईन त्या संख्येला 18ने भाग जातो. पण 9ची कसोटी काय आहे? जे शेवटचे संख्यामधील जे शेवटचे 3 अंकाच्या बेरीज 9च्या पटीत असेल त्या संख्येला 9ने भाग जातो, आणि ज्या संख्येला 9ने भाग जातो त्याला 18ने भाग जातो. म्हणून पहा, आता इथं शेवटचे 3 अक्षर आहेत, संख्या आहेत, तर किती? 4 आणि 4 किती झाले? 8 झाले. आणि 8 आणि 4 12. तर मग ही 12 संख्या 9च्या टेबलमध्ये नाही 9च्या टेबलमध्ये येते का? नाही. नाही येत. ठीक आहे. तर म्हणून आता पहा, आता आपल्याला काय करायचं? ह्या संख्येची बेरीज करायची, संख्येची बेरीज. तर पहा, आता ह्या ज्या संख्येची बेरीज 9च्या पटीत असेल तर त्या संख्येला 9ने भाग जातो, आणि ज्या समसंख्येला 9ने भाग जातो त्याला 18ने भाग जातो. तर इथं माझं पहिलं चुकलं होतं, मी 3 संख्येचीच बेरीज केली ती. तर आता पहा, आपल्याला सर्व संख्येची बेरीज करायची. 4 आणि 4 किती झाले? 8. 8 आणि 4 12, 12 आणि 4 16, 16 आणि 4 20, आणि इथं 4 24. तर मग इथं आन्सर किती येणार आहे? 24. आता पहा, इथं ह्या सगळ्यांची बेरीज करून घेऊ. 5 आणि 5 10, 5 15, 5 20, 5 25 आणि 5 इथं 30 येते. 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20, 5 30 आणि 5 35. आता ही पण 35 9च्या पटीत येत नाहीयेत. आता इथं पहा, 6 आणि 6 12, 12 आणि 6 18, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30. आता ही 30 पण 9च्या पटीत येत नाहीयेत. म्हणून पहा, आता इथं 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30 आणि 6 6 36. आणि 36 ही संख्या 9च्या पटीत येते. कधी? 9 1 9, 9 2 18, 9 3 27 आणि 9 4 36. तर म्हणून